प्रॉफिट कन्सर्नमधलं 10th प्रॉब्लेम बघायचं. बघा, सरस्वती हायस्कूल खेड showed the following position on 31st March 2018. बघा, हे हायस्कूलचं बॅलन्स शीट आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे हा प्रॉब्लेममध्ये. आधी बॅलन्स शीट बघा. बॅलन्स शीट म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स शीट असणार, सगळं अमाऊंट ओपनिंग बॅलन्सेस असणार. आता बघा, बॅलन्स शीट कॅपिटल फंड दिलेला आहे, एंट्रन्स फीज ओपनिंग बॅलन्सेस आहे, आणि कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, लॅबोरेटरी, बिल्डिंग, फर्निचर, बुक्स, ट्युशन फीज रिसिवेबल म्हणजे त्याचे आउटस्टँडिंग असं समजून घ्यायचं. 10,000 आउटस्टँडिंग आहे. आणि त्याच्यानंतर रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये म्हणजे काय काय रिसीव केलं, मग काय काय पेमेंट्स केलं ह्या वर्षी म्हणजे करंट इयरमध्ये. बघा, आता बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅश अँड बँक. बघा, इथं वरती आपण बॅलन्स शीटमध्ये कॅश इन हँड 5,000 आणि इथं रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये कॅश 5,000 आणि बँक कॅश ॲट बँक 8,000 आहे आणि इथं पण बँक अमाऊंट 8,000. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की म्हणजे जे काही म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये जे काही अमाऊंट देतात म्हणजे कॅश बॅलन्स ते ब्रॉड डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्सेस आहे ते. त्याच्यानंतर ट्युशन फीज 2017 आणि 18 ट्युशन फीज 8,000 असं रिसिवड असं म्हटले. आणि 2018 अँड 19चं म्हणजे करंट इयरचं ट्युशन फीज 1 लाख आहे. बघा, इथं वरती बॅलन्स शीटमध्ये ट्युशन फीज रिसिवेबल म्हटले 10,000 रिसिवेबल होती, एवढं यायचं होतं, अरियर होती. पण किती आता करंट इयर किती घेतले 8,000 म्हणजे अजून 2,000 अरियर्स आहे, ते करंट इयरचं बॅलन्स शीटमध्ये येणार. ते एवढं असं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. म्हणजे हा डेट वाईज इयर कुठलं करंट आहे कुठलं लास्ट इयर्स आहे हे समजून घेतलं की नाही खूपच इझी आहे. आणि नेक्स्ट फाईन कलेक्टेड आहे, ॲडमिशन फीज आहे, टर्म फीज आहे, डोनेशन्स फॉर लायब्ररी, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट आणि गव्हर्मेंट ग्रँट्स. तर ब्रॅकेटमध्ये स्पष्ट रेव्हेन्यू म्हणून असं सांगितलेलं आहे. आणि हे बाकीचं काय आहे हे सगळं रिसीट्स आहे. हे सगळं इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये इन्कम साईड येतो. लक्षात आलं. आता नेक्स्ट पेमेंट साईड बघा. पेमेंट्स इथं सॅलरीज टू टीचर्स, सॅलरीज टू ऑफिस स्टॉफ असं 2 टाईप सॅलरीज दिलेलं आहे. कशा पद्धतीचं ते ॲडजस्टमेंट देतात त्या पद्धतीचं बघूया आपण. आता बाय बुक्स आहे म्हणजे बुक्स परचेज्ड आहे. बुक्स इथं वरती बॅलन्स शीटमध्ये पण आहे बुक्स अमाऊंट दिलेलं आहे. तर 22,000 बुक्स अमाऊंट आहे. म्हणजे त्याच्यातच म्हणजे आधीपासून बुक्स तेवढं होती, मग आधी नंतर परचेज्ड केलेलं अमाऊंट आहे हे बुक्स. म्हणजे त्याचं डेट इथं दिले म्हणजे हा डेट खूप इम्पॉर्टंट असतो, हे लक्षात ठेवायचं. कशासाठी हे यूज होणार, आपल्याला डेप्रिसिएशन वगैरे काढायला दिलं तर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलंच असतात, सहसा असं समजूनच घ्यायचं. तर ब्रॅकेटमध्ये डेट वगैरे दिलं तर ते डेप्रिशिएशन देतात. मग त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे, ॲन्युअल गॅदरिंग फीज, ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सिस आहे. त्याच्यानंतर ऑफिस रेंट, रिपेअर्स, स्पोर्ट्स एक्सपेन्सिस. मग नेक्स्ट हे सगळं काय, हे सगळं एक्सपेन्सिस आहे. हे सगळं इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये एक्सपेन्सिस साईड म्हणजे डेबिट साईड ॲडजस्टमेंट करायचं. त्याच्यानंतर हा बुक्स एवढंच हा असेट असल्यामुळे हे बॅलन्स शीटमध्ये येणार. ह्याचं डेप्रिशिएशन असेल तर फक्त ह्याची डेप्रिशिएशन एवढंच इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये येणार. त्याच्यानंतर इथं फर्निचर पण आहे, त्याची पण एक्स्ट्रा परचेजेसचं डेट दिलेलं आहे. मग हे डेट अनुसार इयर एंडपर्यंत किती महिना होते ते डेप्रिशिएशन काढायचं, डेप्रिशिएशन सांगितलं असतील तर. आता क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश अँड बँकचं दिलेलं आहे. ह्याच्यानंतर आपण ॲडजस्टमेंट बघूया. हे बघा, ॲडजस्टमेंट एडिशनल इन्फॉर्मेशन आहे. ट्युशन्स फीज आर
आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 5000 आहे. करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे लास्ट इयरचं आउटस्टँडिंग अजून 2000 रिमेनिंग आहे ते सोडून आणि करंट इयरचं आउटस्टँडिंग. फक्त हा करंट इयरचा आउटस्टँडिंग इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये करंट इयरचा आउटस्टँडिंग इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये इन्कम साईड घ्यायचं. मग बॅलन्स शीटमध्ये पण करंट इयरचं आउटस्टँडिंग म्हणून घ्यायचं. त्याच्यानंतर सॅलरीज टू टीचर्स आउटस्टँडिंग आहे. हे पण इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये सॅलरीज टू टीचर्स आउटस्टँडिंगमध्ये ॲड करायचं एक्सपेन्सेसमध्ये. त्याच्यानंतर बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईड सॅलरीज टू टीचर्स म्हणून घ्यायचं. त्याच्यानंतर रेंट पेड इन ॲडव्हान्स पेमेंट आहे रेंट पेडचं, म्हणजे हा लेस करायचं. आणि प्रीपेड प्रीपेड रेंट आहे. मग बॅलन्स शीटमध्ये असेट साईड घ्यायचं. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन ऑन बुक्स दिलेत बघा, ते डेट वाईज बुक बॅलन्स शीट ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये त्या बुक्सचा अमाऊंट काय दिले त्याच्यावरती फुल इयरसाठी डेप्रिशिएशन द्यायचं. आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये जे अमाऊंट दिले त्याच्यावरती डेट दिलेलं आहे त्याच्यावरती किती महिना होते ते डेप्रिशिएशन घ्यायचं. त्याच्यानंतर 10% ऑन फर्निचर आहे. फर्निचरचं पण एक्स्ट्रा परचेजेसचं डेट दिलेलं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्याप्रमाणे डेट वाईज किती महिन्याचं डेप्रिशिएशन देता येते त्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करायचं. त्याच्यानंतर यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट and for the year ended 31st March 2019 and balance sheet on that date. Okay. नमस्कार, ऑनलाईन क्लासेसमध्ये मी स्वागत करते. नेट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न 10th इल्युस्ट्रेशन चालू आहे. असं विचार करू नका हे सॉल्व्ड क्वेश्चन्स आहे आणि ह्याच्यात काही विशेष नाही असं नाही. एक्सप्लेनेशन टीचरांच्याकडून बघणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एक वेगळं ॲडजस्टमेंट आलेलं असतोय ते आपल्याला बघायचं आहे. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट विचारलेलं आहे आणि बॅलन्स शीट बघूया. आता सुरुवातीला जे काही अमाऊंट अवेलेबल आहे ते अगदी ठेवून घेऊया. पहिला इथं बॅलन्स शीट दिलेलं आहे. कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स आहे. इथं कॅपिटल फंड त्याचे अमाऊंट किती आहे 6,80,000. इनर कॉलममध्ये 6,80,000. नेक्स्ट एंट्रन्स फीज किती दिलेलं आहे 20,000. त्याची काही ॲडजस्टमेंट नसेल तर डायरेक्ट आउटरमध्ये लिहू शकता. इथं काय आम्ही मार्किंग केलं नाही आहे, काय ॲडजस्टमेंट नाही आहे. 20,000 डायरेक्ट आपण आउटरमध्ये लिहू शकतो. त्याच्यानंतर कॅश इन हँड कॅश ॲट बँक हा ओपनिंग बॅलन्स आहे. इथं येत नाही आहे, सगळं क्लोजिंग बॅलन्स आपल्याला घ्यावं लागतं. लॅबोरेटरी आहे. लॅबोरेटरी त्याची काही ॲडजस्टमेंट नाही आहे. लॅबोरेटरीचं डायरेक्ट मी आउटरमध्ये घेतो 15,000. नेक्स्ट बिल्डिंगचं काही ॲडजस्टमेंट आहे काय बघायचं. बिल्डिंगचं काही ॲडजस्टमेंट नसेल तर डायरेक्ट आउटरमध्ये किती 6 लाख अमाऊंट आहे. नेक्स्ट फर्निचरचं ॲडजस्टमेंट आहे. तिथं 1-2 लाईन सोडून फर्निचर 1 लाईन सोडून म्हणजे त्याची ऑब्विसली ह्याची डेप्रिशिएशनच असणार आणि परचेजेस पण आहे इथं. मग इथं इनर कॉलममध्ये घेतो. मग 1-2-3 लाईन सोडून नेक्स्ट बुक्स आणि फर्निचरचं मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलममध्ये घेतो 22,000. नेक्स्ट
ट्युशन फीज रिसिवेबल हा लास्ट इयरचा आउटस्टँडिंग होता, पण नंतर बघू त्याच्याबद्दल. मग आता रिसीट अँड पेमेंट अकाउंट बघूया. नाही, आता कॅश ओपनिंग बॅलन्स आहे, कॅश अँड बँक, त्याचं काही यूज नाही इथं. नेक्स्ट ट्युशन फीज 2017 अँड 18चं किती 8,000 रिसिव्ड आहे बघा करंट इयर. म्हणजे अजून 2,000 रिमेन्स, अजून 2,000 अरियर आहे. इथं एक 2-3 लाईन सोडून, म्हणजे ट्युशन फीज इयर 2017 अँड 18चं 2,000 राहतोय, एवढं लक्षात ठेवा. मग नंतर करंट इयरचं आउटस्टँडिंग पण अजून इथं ऍड करायचं आहे आपल्याला. तर इकडं करंट इयरचं 2018 अँड 19चं ट्युशन फीज बाय ट्युशन फीज किती 1 लाख. त्याची पण ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट फाईन कलेक्टेड. फाईन कलेक्टेड अमाऊंट 2,000. ह्याची काही ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये ठेवू. नेक्स्ट ऍडमिशन फीज. ऍडमिशन फीज ह्याची पण ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटर मध्ये ठेवू. नेक्स्ट टर्म फीज. टर्म फीज किती 7,000 डायरेक्ट आउटर मध्ये घेतलं. टर्म फीजचं काही ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटर मध्ये घेतलेला. तर नेक्स्ट डोनेशन्स फॉर लायब्ररीचं डोनेशन आहे. हा कॅपिटल फंड म्हणजे बॅलन्स शीट मध्ये घेतो आपण. डोनेशन्स फॉर लायब्ररी. डोनेशन्स फॉर लायब्ररी, काही डोनेशन काही वेळा आपण इन्कम साइड पण घेतलेलं आहे. इथं असं कन्फ्यूज होऊ नका. इथं लायब्ररी म्हणजे जस्ट लाईक बिल्डिंग साठी, कॅपिटल फंड साठी असं काही तर म्हणजे फिक्स्ड असेट साठी काहीतरी डोनेशन्स असेल. काही वेळा बिल्डिंग साठी डोनेशन असू शकतोय, काही वेळा स्कूल साठी डोनेशन असू शकतोय. म्हणून इथं बॅलन्स शीटचा लायबिलिटी साइड फंड म्हणून घ्यायचं. किती आहे 1,000. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन बँक, हा रिसिव्ड आहे. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट 5,000. नेक्स्ट गव्हर्नमेंट ग्रँट्स, ब्रॅकेट मध्ये रेव्हेन्यू म्हणून दिलेला आहे. रेव्हेन्यू असेल तर कायम इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्येच घ्यायचं. किती गव्हर्नमेंट ग्रँट्स, हाऊ मच 2 लाख. बर, आता पेमेंट साइड बघूया. सॅलरीज टू टीचर्स ऍडजस्टमेंट आहे. टू सॅलरीज टीचर्स किती आहे बघा 1,80,000. ह्याची ऍडजस्टमेंट नंतर बघू आपण. आता सॅलरीज टू ऑफिस स्टाफ, इथं एक लाईन सोडून सॅलरीज टू ऑफिस स्टाफ किती आहे 30,000. ह्याची काही ऍडजस्टमेंट नाहीये. आउटर मध्ये 30,000. नेक्स्ट बुक्स आहे बघा, परचेज्ड डेट दिलेला आहे. बुक्स इथं बॅलन्स शीट मध्ये ऍड. परचेज्ड किती 1/1/19 असं डेट दिलेलं आहे. किती 15,000. बुक्स परचेजेस आहे. नेक्स्ट प्रिंटिंग अँड
स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी ह्याची पण काही ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटरमध्ये 5000. नेक्स्ट एन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस, गॅदरिंग एक्सपेन्सेस किती 10,000. नेक्स्ट ऑफिस रेंट, ऑफिस रेंट ह्याची ॲडजस्टमेंट आहे, मग इनर मध्ये घेतो 16,000. नेक्स्ट रिपेअर्स ॲडजस्टमेंट आहे, एक लाईन सोडून 2 रिपेअर्स 15,000 डायरेक्टली आउटर मध्ये, याचं काय ॲडजस्टमेंट नाही आहे. आणि नेक्स्ट स्पोर्ट्स एक्सपेन्सेस, स्पोर्ट्स एक्सपेन्सेस ह्याची पण ॲडजस्टमेंट नाही आहे 5,000. नेक्स्ट फर्निचर परचेजेस आहे बघा, सेम टू सेम बुक सारखं ॲडिशनल परचेजेसचं एंट्री आहे. हे ॲडिशनल परचेजेस त्याची डेट दिलेला आहे 1/7/19. हा डेट खूप इम्पॉर्टंट आहे. 18 आहे, किती 50,000 म्हणजे टोटल 90,000. ओके. नेक्स्ट बॅलन्स कॅरी डाऊन कॅश अँड कॅश इन अँड कॅश ॲट बँक असं असतं. क्लोजिंग बॅलन्स 8,000 आणि बँक किती 12,000. आउटर कॉर्नर. ओके. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची सगळं ॲडजस्टमेंट झालेलं आहे. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघूया. तर ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग, करंट इयरचं ट्युशन फीज आउटस्टँडिंग आहे. ॲड आउटस्टँडिंग ट्युशन फीचं 5,000 हे 1 लाख आहे, 1,05,000 होतं. आता ह्याची करंट इयरचं आउटस्टँडिंग म्हणजे करंट इयर डेट किती आहे 1018 आणि 19 किती 5,000, टोटल 7,000. चेक करत. आता सॅलरी टू टीचर्स, सॅलरी टू टीचर्स हे पण आउटस्टँडिंग आहे, किती 15,000. आउटस्टँडिंग जे काही आहे ते ऍड करायचं. आउटस्टँडिंग किती 15,000. हे किती होतं 1,80,000 आहे म्हणतो. 1,00,000 जास्त झाले 1,80,000 आणि हे 15,000 1,95,000 टोटल होते. आता हे आउटस्टँडिंग अमाऊंट 15,000 टीचर्सचं एक्सपेंडिचरचा आउटस्टँडिंग कायम लायबिलिटी मध्ये, बॅलन्स शीटचा लायबिलिटी मध्ये जातोय. आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग सॅलरीज टू टीचर्स असं म्हटलं तर काय हरकत नाही. डायरेक्ट किती 15,000. ओके. नेक्स्ट आता रेंट पेड इन ॲडव्हान्स आहे म्हणजे प्रीपेड आहे का, तर लेस करायचं. आधीच तेवढा अमाऊंट पेमेंट केलेला आहे इन ॲडव्हान्स, ॲडव्हान्स ऑर प्रीपेड असं म्हणू शकतो. किती 3,000 आहे, 3,000 म्हणजे 13,000 टोटल प्रीपेड रेंट असेट होतोय. प्रीपेड रेंट 3,000. ओके. नेक्स्ट आता
डेप्रिसिएशन ऑन बुक्स अँड फर्निचर, याची डेट दिलेला आहे, याचं कॅल्क्युलेशन करावं लागणार. आधी बुक्सचं डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन ऑन बुक्स 15% आहे. आता बुक्सचा हा सुरुवातीला खरेदी केलेला आहे म्हणजे 22,000 वरती पूर्ण वर्षभरासाठी 15% द्यायचं. त्याच्यानंतर 1119 आहे. मग इयर एंडिंग कधी आहे? 31 मार्च 19 आहे. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च हा 3 मंथ फक्त. बुक्सचा किती ॲडिशनल परचेजेस 15,000 आहे. 15,000 ला 15% पण 3 महिन्यासाठी हे द्यायचं. आणि म्हणजे 2 टाइप्स बुक्स आहे. 22,000 ला किती 15% पूर्ण वर्षभराचं, त्याचं काही एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन नाही आहे. 15 टू 30. आता ॲडिशनल परचेजेस 15,000 इंटू 15% आणि 3 महिन्यासाठी किती, हा 1 वर्षासाठी आहे. 15,000 मग किती होते बघायचं. मीन्स 0.5 येते म्हणजे राऊंड फिगर 3 563. हे दोन्ही टोटल करून म्हणजे टोटल डेप्रिसिएशन काढायचं. तर टोटल डेप्रिसिएशन किती आलं? 3863. इथे बुक्सचं लेस डेप्रिसिएशन 3863. आता फर्निचरचं काय? डेप्रिसिएशन इथं लिहायचं. डेप्रिसिएशन ऑन बुक्स किती 3,863. नेक्स्ट फर्निचरचं किती पर्सेंटेज आहे? 10%. आता इथं 7 आहे. कधीही लक्षात ठेवा 3 टाईपचं डेप्रिसिएशन देत असतात. एक जुलै 1 ऑक्टोबर आणि 1 जानेवारी. कधी हा कॉमन, हे 3 डेट सोडून बाकीचा कुठलाही डेट येतच नाही डेप्रिसिएशन मध्ये. जुलैमध्ये आला तर 9 महिना आणि ऑक्टोबरमध्ये आलं तर 6 मंथ्स आणि जानेवारीमध्ये आलं तर 3 मंथ्स. हा पूर्ण लक्षात ठेवा. ह्याच्यात एक्झाम मध्ये बाकीचं टेन्शन असतोय. हे एक टेक्निक एवढं लक्षात ठेवलं की म्हणजे ह्याच्यात टाइम घालत बसायचं नाही. जुलैमध्ये आलं तर डोळे बंद करून 9 मंथ्स साठी काढायचं डेप्रिसिएशन. आता पूर्ण 40,000 ला 10%. हा पूर्ण वर्षासाठी काढायचा आहे. 40,000 ला 10% म्हणजे 4,000 येतोय. आणि हे 50,000 आहे. 50,000 इंटू 10% इंटू 9 मंथ्स. 9 मंथ्स साठी काढायचं. म्हणजे टोटल डेप्रिसिएशन किती झालं? 7750 फर्निचरचं. बरोबर आहे. लेस डेप्रिसिएशन 7750. आता हे 90,000 आहे. 50 टू
28. आता इथं एक्सपेंडिचरमध्ये फर्निचरवरती 775. टोटल आहे वर्किंग नोट. काही इम्पॉर्टंट वर्किंग नोट वेळी कंपल्सरी वर्किंग नोट दाखवायचं, त्याला पण मार्क्स असतात. आता सगळं ॲडजस्टमेंट झालेलं आहे. 1 बाय 1 क्लोज करूया. आधी इन्कम अँड एक्सपेंडिचर किती ते बघू. $1,95,000, 2,00,000, 2,30,000, 2,40,000, 53, 2,53, 58, 68, 2,73, 2,73,000 आणि 11,713. 2,84,000 म्हणजे एक्सपेन्सेस कमी आहे. 2,84,600. ओके. किती आलं हे सरप्लस म्हणजे टोटल बोथ साइड टोटल 3,29,000 येतोय. 3,29,000. एक्सपेन्सेस कमी आहे. इनकम जास्त आहे, मीन्स इट्स अ सरप्लस. सरप्लस हाऊ मच? 44,387. हे सरप्लस कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं आहे. ऍड सरप्लस किती? 44,387. हाँ सॉरी 7,24,387 झालं. आता बाकीचं आता बॅलन्स शीट टोटल करून बघायचं. 2 लाख म्हणजे हे 7 लाख आहे, म्हणजे 9 लाख. 9 लाख हाँ सॉरी 20,000 आहे. 7,24,387 plus 20,000 plus 1,000 plus 15,000 760,387. ओके. आता असेट साइड बघू. प्लस 7, 8, 15,000. दिस 15 म्हणजे 30,000. 760,387. ओके. थँक यू.